अगदी वेळेवर आलास। बरं, देसाई काकूंसाठी तुला बर्थडे गिफ्ट आणायला सांगितलं, आणलंस का विसरलास? आणलंय आई। सतू साडी साडी? परफ्यूम। साडी म्हणाला ना तो? अगं महागडं परफ्यूम आणलंय गिफ्ट म्हणून काकूंसाठी। अरे काय झालं आई? काय झालंय? हा, तू पण अशी टेन्स काय झालंय? ताई, ताई तू तरी सांग काय झालंय? काही झालेलं नाहीये। दीदीची सासू येऊन गेली, वाटेल तसं बोलून गेली, आपल्या साड्यांना फालतू म्हणून गेली। आई, 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 तुला माहितीये ना त्या काहीही बोलतात कधी कधी, तू नको मनाला लावून घेऊस। आणि मला सांग, तूच म्हणतेस ना साडी एक वस्त्र आहे आणि त्याचं सौंदर्य त्याच्या किमतीवर नाही तर ती नेसणाऱ्या स्त्रीच्या सौंदर्यावर अवलंबून असतं। आता तूच मला सांग, ह्या सगळ्या साड्या आम्ही तिघी नेसून बाहेर पडलो तर त्या लाखो रुपयांच्या वाटतील की नाही? आणि त्यात तू आमच्यात सामील झालीस तर मला असं वाटतं की एकदम एकदम कोटी रुपयांच्या वाटू लागतील त्या साड्या, हो की नाही? हो ना ताई आणि दीदी? म्हणजे काय? बाबा कुठलं बरं ते गाणं म्हणतात? प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, जीव वेडावला, उचलून माझी साडी, माझी साडी, आई तुझी साडी, माझी। ए दीपू तुझी साडी आण ना। अरे हो, उचलून घेतले निजरथी मी तुला, इंद्रा, इंद्रा, आई गरम गरम चहा तयार आहे, पटकन पिऊन घे जा। हो आलोच। गार व्हायच्या आत पी रे, जा जा पटकन। खारी आहे ना सोबत? आहे, सगळं आहे। एक मिनिट सत्तू, तू मगाशी साडीचं काय म्हणत होतास? साडी? हा, साडी नाही, मी ते गाडी बद्दल बोलत होतो, इंद्राची गाडी। आलोच हं. अरे भिंधळ आहे नुसता। थँक्यू। बोला मॅडम। हॅलो इंद्राजी, मला ना ऍक्च्युली माझी साडी हवी आहे। मग घ्या ना। नाही, पहिली गोष्ट तुम्ही ती साडी बॅगेत ठेवलीच का? अहो मी नाही ठेवली, सत्तू सरांनी ठेवली। हो पण तुम्ही त्याच्याकडे दिली का? अहो मी नाही दिली, ते जिम मध्ये बिस्किट खात होते ना तेव्हा त्यांनी तुमच्या बॅगेत टाकली माझी साडी। बर ते सगळं जाऊ दे, मला माझी साडी हवी अर्जंटली। मिळेल, उद्या बँकेत देतो परत। अँड डोंट वरी मॅडम, तुमची साडी एकदम सेफ आहे माझ्याकडे। हॅलो,
इंद्रा तू तर गेलास आता. दीपू दीपू तुझी साडी दे, फॉल बिडिंगला टाकायचंय. आई ऍक्च्युली साडी नाहीये माझ्याकडे. म्हणजे माझ्या एका कलिककडे राहिली. कुठे, बँकेत? नाही बँकेत नाही, बाहेर. बँकेत नाही, बाहेर? दीपू काय ते नीट सांगणार आहेस का मला? अगं हो, आम्ही वसुलीला गेलो होतो ना. दीपू तुला माहितीये ना, मला सगळ्यांच्या साड्या फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत. तो माणूस वेळेवर देत नाही. आता दीदीचं लग्न आहे दीपू. आई हो मला कळतंय, तू काळजी करू नकोस. मी एक काम करते, आत्ताच जाऊन घेऊन येते. त्यांच्या घरी जाते आणि घेऊन येते. ठीक आहे? हो, ठीक आहे? जागं- हा, नको काळजी करूस, नको काळजी करूस. इंद्रा बँकवालीला फोन कर आणि शांत कर. उद्यासाठी न थांबता ती जर आत्ताच आली ना तर तुझी काय हालत होईल विचार कर. बोल तू. लगेच तिला कॉल करते. इंद्रा, तू घेतलीस ना माझ्यासाठी ही साडी? खरं सांग, हो ना? अरे मग दिली का नाहीस मला? मी घेतली. छान दिसतेय ना? आई खूप छान दिसतेस. तुला आवडली ना साडी? खूप आवडली. थँक्यू. आई मी लगेच आलो. काकू हो ना? थँक्यू. हॅलो, हा बोला मॅडम. इंद्राजी, मी ना मला ना ऍक्च्युली माझी साडी हवी आहे आता, त्यामुळे मी आता जरा तुमच्या घरी येते. काय तुम्ही इथे येत आहे? एक 5 मिनिटात पोहोचेन मी. हा, तुम्ही जरा बाहेर याल का साडी घेऊन प्लीज? मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना, मी साडी तुम्हाला उद्या बँकेत देतो. मला ना ऍक्च्युली जरा अर्जंट आहे म्हणून. तुम्ही या ना बाहेर. मी फार वेळ नाही घेणार तुमचा. फक्त साडी घेईन आणि निघेन. नाही तुम्ही प्लीज नका येऊ मॅडम. मी ऍक्च्युली पोहोचतच आली आहे. 2 मिनिटात पोहोचेन तुमच्या घराच्या इथे. सो तुम्ही प्लीज बाहेर या. अहो फक्त 2 मिनिटं लागतील. मी साडी घेईन आणि लगेच निघेन ना. प्लीज 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 इंद्राजी, थँक्यू. बाय. अहो मॅडम ऐक प्लीज. तू, अरे ती बँकवाली येते, तू तिला जा बाहेरच्या बाहेर सांभाळ. मी आता आईला सांभाळतो. सॉरी आई, कुठे निघालीस तू? तुला कितीदा सांगितलं इंद्रा, कुणी बाहेर जात असेल तसं विचारू नये. पण तरी मी तुला सांगणार, तू इतकी प्रेमाने माझ्यासाठी साडी आणलीस ना, ती देसाई काकून पटकन दाखवून आले. आई मला भूक लागली, जेवायला वाढ ना. तू वेढायस का? आत्ता चहा प्यायलास ना? थांब थोडा वेळ, मी पटकन जाऊन येते, मग वाढते जेवायला. हो आई. कोण हवंय? इंद्राजींना भेटायला आले. इंद्राजी? काय काम आहे इंद्राजींकडे? आईला माहित नाहीये ही साडी तुमची येते. प्लीज त्याबद्दल बोलू नका मॅडम, प्लीज.
काय ग? काय काम आहे? ते बँकेचे पेपर्स त्यांच्याकडे राहिले होते. थोडे अर्जंटली हवे होते म्हणून आले. अच्छा, हो का? मग ये ना आज. नाही नको. नको काय? पाहुण्यांना असं बाहेरनच जाऊ द्यायची रीत नाही आमची. तुला यावंच लागेल आतमध्ये. हो ना इंद्रा? हो ना. बघ, इंद्राजी सुद्धा तुला जाऊ देणार नाहीत. ये. नाव काय म्हणालीस? काहीच म्हणाल्या नाहीत त्या. दीपिका. अरे वा, छान आहे ग नाव. ये ना, ये. थँक्यू मॅडम. ही साडी डिरेक्टली आईला नाही मागितली त्याबद्दल वाईट वाटलं असतं ते. इट्स ओके इंद्राजी, मी समजू शकते. या ना. अरे काय झालं असं गेट जवळ का उभास? चल ना आत. बँकवालीने साडीपासून वाचवलंय, पण आता घरात आईसमोर बँकेबद्दल बोलली ना, त्यानंतर घरात जो भूकंप होणार आहे त्यापासून वाचायला मी इथेच उभा आहे. बस ना. अगं बस ग, लाजतेस काय? बस बस बस. मी चहा टाकलाय, पटकन आणते. काय ग, एवढं काय अर्जंट होतं की इतकी धावपळ करत घरापर्यंत आलीस? उद्याच्या कामाचं प्लॅनिंग म्हणजे कसं बँकेत भेटायला नको ना. आज पेपर्स घेतले की सरळ उद्या कामावर जाऊ. बँकेत का भेटायचंय? अगं आई, बँकेतच क्लायंट येतात ना, म्हणून क्लायंटला बँकेतच भेटतो आम्ही. म्हणजे कसं आहे, क्लायंट कडून कॅश घ्यायची आणि बँकेत डिपॉझिट करायची, मग तिथूनच कॅश काढून दुसऱ्या क्लायंटला द्यायची. म्हणजे कसं कॅश घेऊन ये जा करायला नको. हो ना सत्तू? हो ना. कधी कधी कामाचा व्याप इतका असतो ना की मग उलटही करावं लागतं. म्हणजे ये जा ऐवजी जाय करावं लागतं. म्हणून मग सगळं प्लॅनिंग आम्ही बँकेतच करतो. बरोबर ना मॅडम? काय बोलताय तुम्ही दोघं? तर प्लॅनिंग केलं नाही तर रिकव्हरीला कसं जाणार आपण? रिकव्हरी? कसली रिकव्हरी? धंद्यात लॉस झाला तर तो रिकव्हर पण करावा लागतो ना, आणि ते काम पण बँकेतच होतं. बाकी काहीच नाही. आई चहा उकळला का? वास येतोय बघ सर. घे. सरक. काकू अहो, एवढं सगळं नाही जाणार मला. अगं एवढं सगळं म्हणजे तुला हवं तेवढंच खा. घे ना. तुम्ही दोघं इथे काय करताय? ती चहा पिते तोपर्यंत जे काही पेपर्स तिला हवेत ते घेऊन या. जा. पेपर्स? सत्तू पेपर्स देऊन टाक मॅडमला. हा, पेपर्स? अरे म्हणजे तू पेपर्स ऑफिस मध्येच विसरलास? हो. तू प्रिंट सुद्धा मारली नसशीलच का? आता प्लॅनिंग कसं करणार? प्लॅनिंग ना करणार ना, कारण ते पेपर्स आता मी ऑनलाईन सेंड करणार आहे मॅडमना. प्लॅनिंग एकदम सेट आहे माझं. अपेक्षा नव्हती एवढा मोठा प्लॅन केलाय तुम्ही. मला तर कधीच जमणार नाही असं प्लॅनिंग करून वगैरे वागणं. बस. अगं काय कर? किचन मध्ये ठेवते. ठेव मी ठेवीन. काकू नाही, राहू दे, मी ठेवते.
सॉरी हा. नाही म्हणजे तू आता निघतेस आणि हळद कुंकू लावायला कोणी नाही. मी आहे ना. तुम्ही मला करंडा देता का? मी हो देते. सरक. अगं सुखी राहा. येते. आई मी त्यांना रिक्षापर्यंत सोडून येतो. इंदिरा एक मिनिट. मला खरं सांगा, दीपिका कशासाठी आली होती इथे? ए आई, अगं त्या म्हणाल्या ना स्वतःहून की उद्या बँकेत खरोखर 2 क्लायंट येणार आहेत, त्याच्या प्लॅनिंग साठी आल्या होत्या. खरंच? असं काय करतेस? मी आलोच, सोडून आलो. अरे सत्तू. त्यांना रिक्षा मिळते काय बघून येतो. आलोच. अरे मॅडम रिक्षा मी आय एम सॉरी मॅडम. कशासाठी? त्या आईने तुमची साडी. तुमच्या आईने चुकून माझी साडी नेसली तर तुम्ही मला सॉरी म्हणताय, माझी माफी मागताय. पण तुम्ही तुमच्या आईशी खोटं बोलताय, ह्याबद्दल कोणाची माफी मागाल इंद्राजी? तसं नाहीये मॅडम. अजून एक खोटं. एक खोटं लपवायला मग दुसरं खोटं, मग किती सराईतपणे खोटं बोलता हो तुम्ही. मॅडम मी खोटं नाही बोललोय. मग आता आतमध्ये जे काय झालं ते काय होतं? मी खरंच तुमच्या क्लायंटचं प्लॅनिंग करायला आले होते घरी? किंवा आपण एका बँकेत काम करतो हे का लपवलंय तुम्ही आईंपासून? तुमचा कुठला तरी दुसराच बिझनेस आहे असं का सांगितलं त्यांना? तुम्ही आज त्यांच्यासाठी साडी आणली म्हणून त्यांच्या डोळ्यात किती अभिमान आणि प्रेम होतं तुमच्याबद्दल. उद्या जेव्हा त्यांना कळेल की आपला मुलगा आपल्याशी खोटं बोलतोय तेव्हा त्यांची काय अवस्था होईल याचा विचार केलाय तुम्ही? मॅडम तसं नाहीये. हो मग कसं आहे? तुम्ही तुमच्या आईशी खोटं बोलता हे खोटं आहे का? आज तुमच्यामुळे मलाही त्यांच्याशी खोटं बोलावं लागलं हे खोटं आहे का? इंद्राजी कसं आहे ना, जो माणूस आपल्या जन्मत त्या आईशी खोटं बोलू शकतो ना तो जगात कोणाशीही खोटं बोलू शकतो. आणि अशा माणसावर ना विश्वास ठेवू नये. मी तरी नाही ठेवू शकत.